रत्नागिरीत ठाकरे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे। माजी आमदार राजन साळवी पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत असल्याची सूत्रांची माहिती आहे। निवडणुकीत आणि निवडणुकीनंतर वरिष्ठांनी दखल न घेतल्याची भावना व्यक्त केल्याचंही कळतंय। अधिक अपडेट आपण घेणार आहोत आमचे प्रतिनिधी मनोज लेले यांच्याकडून। मनोज, नेमकी काय अपडेट? प्रणिता, नेमकं राजन साळवी हे भाजपमध्ये जाणार असल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे। ज्या पद्धतीने त्यांच्या मागे एसीबीचा ससेमिरा या ठिकाणी मागे लागलेला होता तो पुन्हा लागण्याची शक्यता आहे आणि त्याचमुळे राजन साळवी भाजपमध्ये जाण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जाते। मात्र या संदर्भात राजन साळवी यांच्याकडून या संदर्भातला कुठलाही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही। योग्य वेळ आल्यानंतर मी बोलेन, या बातम्यांमध्ये तथ्य नाही असं राजन साळवींशी आपण संपर्क केल्यानंतर त्यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे। महिन्याभरात राजन साळवी या संदर्भात निर्णय घेऊ शकतात अशा स्थानिक पेपरला या ठिकाणी बातम्या आलेल्या होत्या आणि त्याचमुळे राजन साळवी हे नेमके कुठे जाणार या संदर्भातली चर्चा रंगलेली होती। त्यामुळे ज्या पद्धतीनं राजापूरमधून राजन साळवी यांचा पराभव झाला आणि त्यानंतर वरिष्ठांनी देखील या संदर्भातली दखल घेतली नाही, ही सुद्धा भावना त्यांच्या मनात खतखतते आहे आणि त्याचमुळे राजन साळवी हे वेगळा निर्णय घेऊ शकतात अशी राजकीय वर्तुळात सध्या चर्चा रंगलेली आहे। मात्र या संदर्भामध्ये कुठलंही तथ्य नसल्याचं राजन साळवी यांच्याकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे। अगदीच राजन साळवींच्या निर्णयाकडे आपलं लक्ष असेल। मनोज, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।